सर्वांना नमस्कार. थोरला मंगळवार शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव भव्य अशा मिरवणुकांमध्ये जे शिवभक्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून सोलापुरात येत असतात, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांची सोय करण्याकरता, सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव, या सगळ्यांना शिवभोजनाचं गेल्या 7 वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण 19 तारखेला सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची, संपूर्ण जेवणाची व्यवस्था यावर्षी करतोय. तुम्हाला माहिती आहे, स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेलं बाजीअण्णा मठ आहे, तिथेही व्यवस्था आपण करतोय. तरी या गोष्टीची प्रसिद्धी करण्याकरता आज आपण पत्रकार परिषद घेऊन आपल्या सगळ्यांना ही माहिती देतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब असणार आहेत, महापालिका आयुक्त ओंबासे साहेब असणार आहेत, अक्कलकोटचे जन्मेंद्र राजे भोसले तसेच अमोलराजे भोसले, महापौर कोंड्याल साहेब असतील आणि शहरातील अन्य मान्यवर, सगळ्याच पक्षाचे, सर्व सामाजिक संघटनेचे, या सगळ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम आपण करतो. तरी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये पत्रकार बांधवांनी आपल्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या माध्यमातून या बातम्यांना लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये मंडळाला सहकार्य करावं, की जेणेकरून शिवभक्त तिथपर्यंत पोहोचेल. आणि खास करून महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आपण तिथे करतोय, कारण महिलांची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळं गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं असेल, 4 ते 5 हजार महिलांचा सहभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटला. पुरुष मंडळी तर येतातच, पण महिलांची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात महिला येतात. 6 वाजता शिवजयंती दिवशी 6 वाजता 19 तारखेला. आणि 25,000 लोकांचं जेवण जरी केलं असलं तरी जेवणामध्ये पूर्ण पंचपक्वान असणार आहे. पुरी असणार आहे, रस्सा भाजी असणार आहे, सुकी भाजी असणार आहे, शिरा म्हणजे गोड पदार्थ म्हणून शिरा असणार आहे आणि भात असणार आहे, मसाले भात. अशा टेबल खुर्चीवरचं जेवण असणार आहे. म्हणजे कुठेही प्रसादाचं वाटप वगैरे आपण करत नाही, कारण बरेचदा अशा गर्दीच्या ठिकाणी फ्रूट पाकिट वाटण्याची व्यवस्था बरेच जण करतात, पण आपण फ्रूट पाकिट न वाटता तिथं आणि सर्वांना, जेवढ्या सगळ्या लोकांना पिण्याकरता स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली. जिल्ह्यातील पहिलेच म्हणलं ना 7 वर्षापासून 7 वर्षापासून म्हणजे आता ह्याचा उपक्रमाचा लोकांनी सुद्धा बरेचसे हे केल्यामुळं अनुकरण पुण्यामध्ये सुद्धा काही मंडळांनी हे सुरू केलं. सोलापुरात सुद्धा अनेक महापुरुषांच्या जयंतीमध्ये आता प्रसाद वाटपाची सोय लोक करतात. याचा आनंद एक आहे की जे ग्रामीण भागातला जो शिवभक्त आलेला असते तो सकाळी लवकर सोलापुरात येत आहे आणि रात्री उशिरापर्यंत मिरवणुका बघून नाचून त्याला जात असताना त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हा उपक्रम सुरू केला. धन्यवाद.